Welcome to my YouTube channel, Professor Vijay Kumar Bakshi. Last lectures I will discuss chemical properties of alcohols. लास्ट मध्ये आपण अल्कोहोलच्या केमिकल प्रॉपर्टीज पाहिल्या. त्याच्यामध्ये आपण अल्कोहोलचे नेचर सुरुवातीला पाहिलं. अल्कोहोलच्या नेचर्स मध्ये आपल्याला असं पाहायला भेटलं की तो पोलार नेचर दाखवतो. मग पोलार नेचरनुसार आपण अल्कोहोल्स मध्ये ऑक्सिजन आणि हायड्रोजनच्या बॉन्डचे क्लिवेज केलं. म्हणजे द रिएक्शन इन्व्हॉल्विंग क्लिवेज ऑफ OH बॉन्ड हा पॉइंट आपण लास्ट मध्ये पाहिला. आता OH बॉन्ड क्लिवेज करण्यासाठी आपण दोन रिएक्शन्स या ठिकाणी डिस्कस केलेल्या होत्या. त्याच्यामध्ये एक नंबरची रिएक्शन्स होती ती म्हणजे ऍक्शन ऑफ मेटल. आपण अल्कोहोलच्या मॉलिक्युल्स वरती मेटलची ऍडिशन्स केली, ऍक्टिव्ह मेटलची, जसे की सोडियम असेल, पोटॅशियम असेल, ॲल्युमिनियम असेल, त्यांची ऍडिशन्स केली आणि आपल्याला अल्कॉक्साइड आयन तयार झाला आणि हायड्रोजन गॅस इक्विलिब्रिएट तयार झाला, बाहेर पडला. सेकंड मेथड आपण याच्यामध्ये पाहिली ती म्हणजे इस्टरिफिकेशन रिएक्शन. आपण अल्कोहोलच्या मॉलिक्युल्स मधील ऑक्सिजन आणि हायड्रोजनच्या बॉन्डचं क्लिवेज करून या ठिकाणी इस्टर बनवला. मग आपण काय केलं तर अल्कोहोलच्या मॉलिक्युल्सची ऍडिशन आपण ऍसिड वरती केली, ऍसिडिक ऍसिड वरती, किंवा आपण ऍसिड क्लोराइड वरती केली किंवा ऍसिड अनहायड्राइड वरती केली आणि याच्यापासून आपण इस्टर बनवला. म्हणजे ऍसिड इज कन्वर्टेड टू इस्टर, दॅट इज कॉल्ड इस्टरिफिकेशन रिएक्शन. त्याला आपण इस्टरिफिकेशन रिएक्शन असं म्हणतात. आज आपल्याला समोर काय डिस्कस करायचं तर आज आपल्याला समोरचं या ठिकाणी रिएक्शन्स पाहिजे ती म्हणजे रिएक्शन इन्व्हॉल्विंग क्लिवेज ऑफ OH बॉन्ड, CO बॉन्ड. आपल्याला या ठिकाणी आज कार्बन आणि ऑक्सिजनचा बॉन्ड हा क्लिवेज करायचा, कारण याही ठिकाणचा बॉन्ड हा पोलार नेचर दाखवतो. म्हणून आजच्या पॉइंटचं आपलं हेडिंग असेल, इकडे लक्ष द्या काय असेल तर या ठिकाणी रिएक्शन इन्व्हॉल्विंग ब्रेकिंग ऑफ किंवा क्लिवेज ऑफ, ब्रेकिंग ऑफ CO बॉन्ड. आपल्याला या ठिकाणी कार्बन आणि ऑक्सिजनच्या बॉन्डचं क्लिवेज करायचंय. कशामध्ये? अल्कोहोलच्या मॉलिक्युल्स मध्ये. आता मग इकडे लक्ष द्या, कार्बन आणि ऑक्सिजनच्या बॉन्डचं जर क्लिवेज करायचं असेल तर आपल्याला जनरली 4 मेथड पाहायला मिळतात. त्याच्यामध्ये 1 नंबरची मेथड कोणती असेल? इकडे लक्ष द्या. मग त्याच्यामध्ये 1 नंबरची मेथड्स आहे या ठिकाणी reactions with hydrogen halide. हायड्रोजन हॅलाइड. आपल्याला या ठिकाणी हायड्रोजन हॅलाइडची ऍडिशन्स करायची. मग हायड्रोजन हॅलाइड म्हणजे काय असतं? H आणि H. हायड्रोजन हॅलाइडची ऍडिशन्स करायची अल्कोहोलच्या मॉलिक्युल्स वरती आणि कार्बन आणि ऑक्सिजनच्या बॉन्डचं क्लिवेज करायचं. कसं करणार, कसं क्लिवेज करायचं हे आपण डिटेल मध्ये एक एक पॉइंट नुसार पाहू. सेकंड कोणती मेथड असेल? आपल्याला या ठिकाणी कार्बन आणि ऑक्सिजनचं बॉन्डचं ब्रेकिंग करण्यासाठी तर या ठिकाणी आहे रिएक्शन विथ फॉस्फरस हॅलाइड. म्हणजे किंवा सेकंड असेल या ठिकाणी आयोनिक क्लोराइड. आता आपण लास्ट लेक्चर्स मध्ये म्हणजे लास्ट चॅप्टर मध्ये हॅलोरीन मध्ये या ठिकाणची मेथड पाहिलेली आहे. अल्कोहोलच्या मॉलिक्युल्स वरती फॉस्फरस हॅलाइडची जर ऍडिशन्स केली, मग फॉस्फरस हॅलाइड मध्ये आपल्याला 2 टाईपचे फॉस्फरस हॅलाइड असतात. एक असतो फॉस्फरस ट्रायहॅलाइड आणि दुसरा असतो फॉस्फरस पेंटाहॅलाइड. त्या दोन फॉस्फरस हॅलाइडची ऍडिशन जर अल्कोहोल वरती केली तर आपल्याला अल्किल क्लोराइडचा मॉलिक्युल प्रिपेअर केला जातो. म्हणजे कार्बन आणि ऑक्सिजनच्या बॉन्डचे क्लिवेज होतं. सेकंड आहे थायोनिल क्लोराइड. थायोनिल क्लोराइड सुद्धा जर अल्कोहोल्स वरती ऍडिशन्स केली तर कार्बन आणि ऑक्सिजनच्या बॉन्डचं क्लिवेज झालेलं पाहायला भेटतं. थर्ड मेथड कोणती असेल तर थर्ड मेथड आहे डिहायड्रेशन. डिहायड्रेशन म्हणजे काय असतं तर या ठिकाणी फॉर्मेशन ऑफ अल्कीन. आपल्याला अल्कीनचा मॉलिक्यूल फॉर्म करायचा असतो. कशापासून?
अल्कोहोलच्या मॉलिक्युल्स पासून. मग अल्कोहोल पासून जर अल्कीन बनवायचं असेल, अल्कोहोल पासून जर अल्कीन बनवायचं असेल तर कार्बन आणि ऑक्सिजनच्या बॉन्डचं क्लिवेज करावं लागतं, म्हणजे ते डिहायड्रेशन रिएक्शन्स करावे लागते. आणि फोर्थ नंबरची जी मेथड आहे दॅट इज कॉल्ड ऑक्सिडेशन. ऑक्सिडेशन मग आपल्याला या ठिकाणी कार्बन आणि ऑक्सिजनच्या बॉन्डचं ऑक्सिडेशन करून सुद्धा, म्हणजे अल्कोहोलच्या मॉलिक्युलचं ऑक्सिडेशन करून सुद्धा आपल्याला या ठिकाणी कार्बन आणि ऑक्सिजनच्या बॉन्डचं क्लिवेज करता येतं. तर ऑक्सिडेशन केल्याच्या नंतर कसं क्लिवेज करता येईल, तर बहुत आपण ऑक्सिडेशन केल्याच्या नंतर सुद्धा कसं क्लिवेज होतं या ठिकाणी ऑक्सिडेशन प्रोसेस मध्ये. लक्षामध्ये तर या चार मेथड थ्रू, चार प्रोसेस थ्रू आपल्याला कार्बन आणि ऑक्सिजनच्या बॉन्डचं क्लिवेज करायचं आहे. लक्षात. तर इकडे लक्ष द्यावा. सुरुवातीची एक नंबरची मेथड पाहू आपण, कोणती, रिएक्शन विथ हायड्रोजन हॅलाइड्स. आपण अल्कोहोलच्या मॉलिक्युल्स वरती जर हायड्रोजन हॅलाइडची ऍडिशन केली तर आपल्याला या ठिकाणी कार्बन ऑक्सिजनच्या बॉन्डचं क्लिवेज होतं. मग आपल्याला हायड्रोजन हॅलाइडचे मेथड कोणकोणते आहेत इकडे लक्ष द्या व्यवस्थित. या ठिकाणी आपण काय सांगताय की या ठिकाणी जर अल्कोहोलचा मॉलिक्युल्स घेतला, व्यवस्थित लक्ष द्या, या ठिकाणी जर आपण अल्कोहोलचा मॉलिक्युल्स घेतला म्हणजे हा मिथिल हॅलाइड आहे. मिथिल हॅलाइड सॉरी, आपल्याला या ठिकाणी अल्कोहोल घ्यायचा आहे. अल्कोहोल म्हणजे या ठिकाणी आपण घेतला अल्कोहोल, मिथिल अल्कोहोल किंवा मिथॅनॉल घेतला आपण. व्यवस्थित लक्ष द्या, मिथॅनॉल. आपल्याला क्लिवेज करायचंय कार्बन ऑक्सिजनचं, म्हणजे या बॉन्डचं क्लिवेज करायचं, या बॉन्डचं क्लिवेज करायचं. मग आपण काय करतात, मिथेनॉलच्या मॉलिक्युल्स वरती जर आपण हायड्रोजन हॅलाइडची ऍडिशन केली तर याच्यापासून आपल्याला जे बनणारा मॉलिक्युल्स आहे तो तयार झाला असेल CH3 आणि H प्लस बाहेर काय पडेल तर या ठिकाणी H2O वॉटर मॉलिक्युल्स, म्हणजे या ठिकाणी तयार झाला असेल मिथिल हॅलाइड. व्यवस्थित लक्ष द्या, मी व्यवस्थित तुम्हाला एक्सप्लेन करून सांगतो. या ठिकाणी रिएक्शन विथ हायड्रोजन हॅलाइड्स मध्ये आपल्याला हायड्रोजन हॅलाइडची ऍडिशन करायची, म्हणजे या ठिकाणी हा आहे हायड्रोजन हॅलाइड. आपल्याला हायड्रोजन हॅलाइडची ऍडिशन करायची अल्कोहोलच्या मॉलिक्युल्स वरती. कोणावरती, अल्कोहोलच्या मॉलिक्युल्स वरती. आणि याच्यापासून आपल्याला या ठिकाणी कार्बन ऑक्सिजनच्या बॉन्डचं क्लिवेज करायचं आणि अल्किल हॅलाइडचा मॉलिक्युल बनवायचा. मग इकडे लक्ष द्या, हा हायड्रोजन हॅलाइड म्हणजे कोणता असू शकतो हायड्रोजन हॅलाइड, तर आपल्याला या ठिकाणी हायड्रोजन हॅलाइड म्हणजे या ठिकाणी आपल्याला हायड्रोजन आयोडाइड असू शकतो, या ठिकाणी हायड्रोजन ब्रोमाइड असू शकतो किंवा या ठिकाणी हायड्रोजन क्लोराइड असू शकतो. व्यवस्थित लक्ष द्या, या ठिकाणी हायड्रोजन क्लोराइड असू शकतो. हायड्रोजन क्लोराइड आपण जनरली यूज करत नाही. हायड्रोजन आयोडाइड असेल, हायड्रोजन ब्रोमाइड असेल, हायड्रोजन क्लोराइड असेल. आता या ठिकाणी जर आपण हे तिन्ही हायड्रोजन हॅलाइडचे मॉलिक्युल घेतले तर हायड्रोजन हॅलाइड हा एक ऍसिड असतो. मग यांच्यामध्ये स्ट्रॉंग ऍसिड कोण आहे, तर या ठिकाणी हायड्रोजन आयोडाइड इज स्ट्रॉंगर ऍसिड नेचर देन हायड्रोजन ब्रोमाइड देन हायड्रोजन क्लोराइड. तर या ठिकाणी स्ट्रॉंग ऍसिड आहे, त्याच्यानंतर हा आहे आणि त्याच्यानंतर हा आहे. हे जरा ऍसिडिक नेचर असतं. मग याच्यामध्ये रिएक्टिव्हिटी कशी असेल, ज्यावेळेस आपण अल्कोहोलच्या मॉलिक्युल्स वरती हायड्रोजन हॅलाइडची ऍडिशन्स करतात त्यावेळेस या हायड्रोजन हॅलाइड मध्ये हायड्रोजन आयोडाइड, ब्रोमाइड आणि क्लोराइड यांची रिएक्टिव्हिटीची ऑर्डर काय असेल, तर या ठिकाणी ही रिएक्टिव्हिटीची ऑर्डर पाहायला मिळतात. जो जास्त ऍसिडिक नेचर दाखवतो त्याची रिएक्टिव्हिटी जास्त असते, म्हणून हायड्रोजन आयोडाइड इज मोर रिएक्टिव्ह दॅन हायड्रोजन ब्रोमाइड दॅन हायड्रोजन क्लोराइड. आलं लक्षामध्ये. हा एक पॉइंट आपला क्लिअर झाला की रिएक्टिव्हिटी सर्वात जास्त कोणाची, तर या ठिकाणी हायड्रोजन आयोडाइडची रिएक्टिव्हिटी सर्वात जास्त पाहायला मिळतात, म्हणजे इझिली ऍड होईल, कारण हा ऍसिडिक नेचर दाखवतो ऍज कम्पेअर टू HBr पेक्षा, ऍज कम्पेअर टू HCl पेक्षा. म्हणजे HCl हा लेस रिएक्टिव्ह आणि HI हा मोर रिएक्टिव्ह. लक्षात. आता इकडे लक्ष द्या, आपण हायड्रोजन हॅलाइडची ऍडिशन केली. कोणावरती केली आपण हायड्रोजन हॅलाइडची ऍडिशन, अल्कोहोल वरती केली. अल्कोहोल. मग अल्कोहोल वरती जर आपण ऍडिशन करत असतात तर अल्कोहोल आपल्याला तीन टाईपचे पाहायला भेटतात. कोणकोणते पाहायला भेटतात, तीन टाईपचे अल्कोहोल पाहायला भेटतात. या ठिकाणी प्रायमरी पण अल्कोहोल असतो, सेकंडरी पण अल्कोहोल असतो आणि टर्शियरी पण अल्कोहोल असतो. म्हणजे तिन्ही टाईपचे अल्कोहोल्स आहेत. या तीन टाईप्सच्या अल्कोहोल्स मध्ये सर्वात रिएक्टिव्ह, फास्ट रिएक्टिव्ह, सर्वात जास्त रिएक्टिव्ह कोणता अल्कोहोलचा मॉलिक्युल्स असतो, तर या ठिकाणी टर्शियरी अल्कोहोलचा मॉलिक्युल्स हा जास्त रिएक्टिव्ह असतो ऍज कम्पेअर टू सेकंडरी अल्कोहोल्स, ऍज कम्पेअर टू प्रायमरी अल्कोहोल्स.
टर्शियरी अल्कोहोलच्या मॉलिक्युलची टर्शियरी अल्कोहोलची रिएक्टिव्हिटी सर्वात जास्त, त्याच्यानंतर सेकंडरी अल्कोहोलची, त्याच्यानंतर प्रायमरी अल्कोहोलची रिएक्टिव्हिटी. तुम्ही ही रिएक्टिव्हिटी कशावरून ठरवली तेही आपण या ठिकाणी सांगणार आहे. कशावरून या ठिकाणी रिएक्टिव्हिटी आपल्याला बनवता आली. आता इकडे लक्ष द्या, ज्यावेळेस आपण अल्कोहोलच्या मॉलिक्युल्स वरती हायड्रोजन हॅलाइडचे ऍडिशन्स करतात त्यावेळेस याला आपण थोडंसं हिटिंग दिलेलं असेल. हिटिंग केल्याच्या नंतर काय होतं, या ठिकाणी व्यवस्थित लक्ष द्या, व्यवस्थित लक्ष द्या, या ठिकाणी काय होतं, हायड्रोजन हॅलाइडची ऍडिशन जर अल्कोहोल्स वरती झाली तर या ठिकाणचा OH आणि या ठिकाणचा EH हा वॉटर मॉलिक्युल्स रिप्लेस होतो आणि जे ब्रॅकेटच्या बाहेर आहे हा मिथिल आणि हॅलाइड एकमेकांना अटॅच होतो आणि मिथिल हॅलाइडचा मॉलिक्युल्स फॉर्म होतो. म्हणजे तयार काय झालं तर कार्बन आणि ऑक्सिजनच्या बॉन्डचे क्लिवेज झालं. व्यवस्थित दाखवतो तुम्हाला या ठिकाणी कार्बन आणि हायड्रोजनचा बॉन्ड कसा तयार झालेला आहे. या ठिकाणी आहे कार्बन, या ठिकाणी H, या ठिकाणी H, या ठिकाणी H. हा तयार झाला कार्बन ऑक्सिजनचा बॉन्ड आणि याला पण क्लिवेज केलं ते या ठिकाणी हायड्रोजन हॅलाइडच्या रिएजंट्सना. मग आपल्याला या ठिकाणी 3 टाइपचे रिएजंट्स पाहायला भेटले. एक आहे हायड्रोजन क्लोराईड, दुसरा हायड्रोजन ब्रोमाइड, तिसरा हायड्रोजन आयोडाइड. आता आपण काय करू, एक एक रिएजंट या ठिकाणी अल्कोहोलच्या मॉलिक्युल्स वरती घेऊ आणि याच्यानुसार आपण या ठिकाणी ऍडिशन्स करून पाहू. मग इकडे लक्ष द्या, या ठिकाणी आपण 1 नंबरची मेथड पाहू. कोणती मेथड असेल तर ऍक्शन ऑफ, याच्यामध्ये 1 नंबरची मेथड ऍक्शन ऑफ कशाची, हायड्रोजन क्लोराईडची. ऍक्शन ऑफ हायड्रोजन क्लोराईड. आता व्यवस्थित लक्ष द्या, इकडे लक्ष द्या, आपण ऍक्शन ऑफ हायड्रोजन क्लोराईड म्हणजे अल्कोहोलच्या मॉलिक्युल्स वरती आपण हायड्रोजन क्लोराईडचे ऍडिशन्स करणार आहे. जर आपण अल्कोहोलच्या मॉलिक्युल्स वरती हायड्रोजन क्लोराईडची ऍडिशन्स केली तर काय तयार झालं असेल, व्यवस्थित लक्ष द्या. मग जर आपण या ठिकाणी अल्कोहोलचा मॉलिक्युल्स घेतला, व्यवस्थित लक्ष द्या, या ठिकाणी अल्कोहोल घेतला CH3OH, हा आहे मिथिल अल्कोहोल म्हणजे मिथेनॉल. हा प्रायमरी अल्कोहोल आहे, हा प्रायमरी अल्कोहोल. या अल्कोहोल्स वरती आपल्याला या ठिकाणी ऍडिशन्स करायची. कोणाची ऍडिशन्स करायची तर इकडे लक्ष द्या, कॉन्सन्ट्रेटेड हायड्रोक्लोरिक ऍसिडची ऍडिशन्स करायची. कोणाची ऍडिशन्स करायची, कॉन्सन्ट्रेटेड हायड्रोक्लोरिक ऍसिडची ऍडिशन्स करायची. पण नुसतं आपण कॉन्सन्ट्रेटेड हायड्रोक्लोरिक ऍसिड नाही घ्यायचा, याच्यासोबत एक मिक्सचर तयार झालं असेल ते म्हणजे अनहायड्रस झिंक क्लोराईड, जो की आपल्याला लेविज ऍसिड म्हणून पाहायला भेटतो. लेविज ऍसिड हा एक कॅटलिस्टचं काम करतो. कारण कॅटलिस्टचा रोल काय असतो, इन्क्रीजिंग द रेट ऑफ रिएक्शन बट डज नॉट पार्टिसिपेट इन द रिएक्शन. तो रिएक्शनचा रेट वाढवण्याचं काम करतो, रिएक्शन्स मध्ये पार्टिसिपेट होत नाही. व्यवस्थित लक्ष द्यावं. आपण या ठिकाणी सांगताय, या ठिकाणी हा अल्कोहोल घेताय, प्रायमरी अल्कोहोल. प्रायमरी अल्कोहोल्स वरती हायड्रोक्लोरिक ऍसिडचे ऍडिशन्स करताय. आता आपल्याला या ठिकाणी एक लेविज ऍसिड वापरावा लागतो, तो म्हणजे अनहायड्रस झिंक क्लोराईड, ZnCl2. हा एक काय आहे तर लेविज ऍसिड आहे, झिंक क्लोराईड. अनहायड्रस ZnCl2 हा एक लेविज ऍसिड आहे, लेविज ऍसिड म्हणजे एक कॅटलिस्ट आहे. आता याचा रोल काय आहे आपल्याला या रिएक्शन्स मध्ये, व्यवस्थित लक्ष द्या. याचा रोल काय आहे या ठिकाणी तर आपण घेतलेला आहे प्रायमरी अल्कोहोल. मग प्रायमरी अल्कोहोलची रिएक्टिव्हिटी जर चेक करायला गेलं तर सर्वात जास्त रिएक्टिव्ह कोण आहे, टर्शियरी अल्कोहोल. सर्वात कमी रिएक्टिव्हिटी कोणाची आहे, प्रायमरी अल्कोहोलची. म्हणजे प्रायमरी अल्कोहोल हा जास्त रिएक्टिव्ह आहे का, नाही, हा कमी रिएक्टिव्ह आहे. आणि आपण जर रिएजंट्स कडे गेला हायड्रोक्लोरिक ऍसिड कडे, हायड्रोजन क्लोराईड हायड्रोक्लोरिक ऍसिड म्हणतात. हायड्रोक्लोरिक ऍसिड कडे जर गेला तर हायड्रोक्लोरिक ऍसिडची रिएक्टिव्हिटी कमी आहे. म्हणजे हायड्रोक्लोरिक ऍसिड इज लेस रिएक्टिव्ह दॅन हायड्रोब्रोमिक ऍसिड. HCl इज लेस रिएक्टिव्ह दॅन HBr. म्हणून आपल्याला या ठिकाणी HCl ची रिएक्टिव्हिटी सुद्धा कमी आहे आणि प्रायमरी अल्कोहोलची रिएक्टिव्हिटी सुद्धा कमी आहे. म्हणून आपल्याला या ठिकाणी एक लेविज ऍसिड यूज करावा लागतोय, तो म्हणजे अनहायड्रस ZnCl2. या दोघांचं मिक्सचर आपण घेतलेलं असेल आणि ज्या वेळेस कॉन्सन्ट्रेटेड हायड्रोक्लोरिक ऍसिड आणि अनहायड्रस ZnCl2 या दोघांचं मिक्सचर तयार झालं असेल त्यावेळेस एक रिएजंट बनलेला असतो आणि त्या रिएजंटचं नाव असतं लुकास रिएजंट.
आपल्याला या ठिकाणी रिएजंटचं नाव काय झालं असतं, लुकास रिएजंट्स म्हणतात त्याला. आपण काय म्हणतात, लुकास रिएजंट्स असे रिप्रेझेंट केलं असतं. आता या ठिकाणी लुकास रिएजंट जो आहे, हा लुकास रिएजंट्स म्हणजे मिक्सचर ऑफ कॉन्सन्ट्रेटेड हायड्रोक्लोरिक ऍसिड्स अँड अनहायड्रस झेडियम Cl2. दॅट इज कॉल्ड लुकास रिएजंट्स. दॅट इज कॉल्ड लुकास रिएजंट्स. कशाला म्हणायचं लुकास रिएजंट्स? कॉन्सन्ट्रेटेड हायड्रोक्लोरिक ऍसिड आणि अनहायड्रस झेडियम Cl2 या दोघांच्या मिक्सचरला आपण लुकास रिएजंट्स असे या ठिकाणी रिप्रेझेंट करतात. मग लुकास रिएजंटची जर ऍडिशन आपण या ठिकाणी अल्कोहोलच्या मॉलिक्युल्स वरती केली आणि याला जर आपण थोडंसं टेम्परेचर दिलं, थोडीशी स्लो या ठिकाणी स्लो टेम्परेचर द्यायचं, ही रिएक्शन थोडा लॉंग प्रोसेस मध्ये जाते, थोडासा टायमिंग जास्त लागतो. तर आपण हीट दिलेला असेल म्हणजे याला आपण काय करतात, तर या ठिकाणी टेम्परेचर दिलेलं असेल, हीटचं सिम्बॉल टेम्परेचर देतात. टेम्परेचर दिलं तर काय झालं असेल, तर या ठिकाणचा OH आणि या ठिकाणचा EH हा बॉन्ड या ठिकाणी क्लिवेज होईल आणि OH आणि H एकमेकांना अटॅच होऊन हा वॉटर मॉलिक्यूल बाहेर पडेल H2O आणि मेन प्रोडक्ट काय तयार झाला असेल CH3 आणि हा Cl म्हणजे CH3Cl म्हणजे मिथिल क्लोराईड. हा आपल्याला या ठिकाणी मेन प्रोडक्ट तयार झालेला पाहायला भेटेल, मिथिल क्लोराईड. म्हणजे आपण काय केलं, तर या ठिकाणी प्रायमरी अल्कोहोलच्या मॉलिक्युल्स वरती लुकास रिएजंटची ऍडिशन्स केली. म्हणजे कॉन्सन्ट्रेटेड हायड्रोक्लोरिक ऍसिड आणि अनहायड्रस झेडियम Cl2 आणि त्याला आपण थोडीशी हिटिंग देत राहिला. स्लो प्रोसेस मध्ये हिटिंग करत जर राहिला तर लॉंग टाइम पर्यंत आपल्याला हिट करावं लागतं. त्यावेळेस आपल्याला या ठिकाणच्या कार्बन आणि ऑक्सिजनच्या बॉन्डचं क्लिवेज होतं आणि मिथिल क्लोराईडचा हा मॉलिक्यूल जनरेट झालेला पाहायला भेटतो, वॉटर बाय प्रॉडक्ट म्हणून या ठिकाणी फॉर्म होतो. आपण जर या ठिकाणी सेकंडरी अल्कोहोल घेतला, व्यवस्थित लक्ष द्या, जर या ठिकाणी सेकंडरी अल्कोहोल घेतला म्हणजे CH3CH या ठिकाणी घेतला आपण CH3OH, दॅट इज कॉल्ड आयसोप्रोपिल अल्कोहोल. याचं नाव आहे आयसोप्रोपिल अल्कोहोल किंवा याला आपण 2 प्रोपॅनॉल असं सुद्धा म्हणतात. IPAC मध्ये 2 प्रोपॅनॉल. आता हा जो 2 प्रोपॅनॉलचा मॉलिक्युल्स आहे, या 2 प्रोपॅनॉल्स वरती आपण जर या ठिकाणी हायड्रोक्लोरिक ऍसिडची ऍडिशन्स केली, हायड्रोजन क्लोराईड, तर या ठिकाणी काय करावं लागतं, व्यवस्थित लक्ष द्या, हा कॉन्सन्ट्रेटेड हायड्रोक्लोरिक ऍसिड आहे. आता आपण या ठिकाणी काय पाहताय, या ठिकाणी टर्शियरी अल्कोहोल्स इज मोर रिएक्टिव्ह दॅन सेकंडरी दॅन प्रायमरी. आपण या ठिकाणी घेतोय प्रायमरी अल्कोहोल्स, या ठिकाणी यूज करतात आपण सेकंडरी अल्कोहोल्स. सेकंडरी अल्कोहोल्स वरती या ठिकाणी कॉन्सन्ट्रेटेड हायड्रोक्लोरिक ऍसिड्स आणि अनहायड्रस झेडियम Cl2 ची ऍडिशन्स करतात. अनहायड्रस झेडियम Cl2 झिंक क्लोराईड हा लेव्हिज ऍसिड ची ऍडिशन्स केली म्हणजे लुकास रिएजंट्स. लुकास रिएजंटची ऍडिशन्स केली तर याच्यापासून काय तयार झालं असेल, व्यवस्थित लक्ष द्या. आता या ठिकाणी काय बनतं, आपण या ठिकाणी टेम्परेचर थोडंसं दिलेलं होतं, त्यावेळेस ही रिएक्शन प्रोसीड होत होती. या ठिकाणी आपल्याला टेम्परेचर लागतं, पण या टेम्परेचर पेक्षा आपल्याला थोडंसं कमी टेम्परेचर द्यावं लागतं. म्हणजे या ठिकाणी रूम टेम्परेचर आपल्याला या ठिकाणी मेन्शन करावं लागतं. रूम टेम्परेचर, जास्त टेम्परेचर आपल्याला वापरण्याची आवश्यकता नाही. का, तर सेकंडरी अल्कोहोल्स इज मोर रिएक्टिव्ह दॅन प्रायमरी अल्कोहोल्स. या अल्कोहोल्स पेक्षा याची रिएक्टिव्हिटी जास्त आहे, म्हणून आपल्याला या ठिकाणी टेम्परेचर कमी करावं लागतं. रूम टेम्परेचर मध्ये रिएक्शन फॉर्म होते. म्हणजे या अल्कोहोल्स वरती, सेकंडरी अल्कोहोल्स वरती जर आपण हायड्रोक्लोरिक ऍसिडची ऍडिशन्स केली तर आपल्याला या ठिकाणी H आणि OH हा बाय प्रोडक्ट मध्ये बाहेर पडतो आणि या ठिकाणचा हा जसाच तसा ग्रुप आणि या ठिकाणचा क्लोरीन, व्यवस्थित लक्ष द्या, हा जसाच तसा ग्रुप म्हणजे या ठिकाणी CH3CH हा CH3 आणि या ठिकाणचा क्लोरीन हा जसाच तसा क्लोरीन, हा मॉलिक्यूल प्रोडक्ट या ठिकाणी फॉर्म होतो आणि बाय प्रोडक्ट मध्ये या ठिकाणी वॉटर मॉलिक्यूल भेटतो. जो प्रोडक्ट तयार झाला त्या प्रोडक्टचं नाव काय आहे, व्यवस्थित लक्ष द्या, प्रोडक्टचं नाव काय आहे, आयसोप्रोपिल क्लोराईड असं नाव तयार झालं असेल किंवा यालाच आपण काय म्हणतात IUPAC मध्ये 2-क्लोरोप्रोपीन
किंवा आयसोप्रोपिल क्लोराईड हा आपला प्रोडक्ट तयार झाला असेल आणि या ठिकाणी कशापासून बनलेला असेल तर 2 प्रोपॅनॉल किंवा प्रोपेन 2 ओएल. आयसोप्रोपिल अल्कोहोल्स वरती कॉन्सन्ट्रेटेड हायड्रोक्लोरिक ऍसिड आणि अनहायड्रेटेड Cl2 म्हणजे लुकास रिएजंट जर आपण या ठिकाणी ऍडिशन्स केली तर आपल्याला आयसोप्रोपिल क्लोराईडचा मॉलिक्यूल जनरेट झालेला पाहायला मिळतो. आणि जर आपण टर्शियरी अल्कोहोल घेतला, व्यवस्थित लक्ष द्या, जर आपण टर्शियरी अल्कोहोल घेतला म्हणजे CH3 कार्बन या ठिकाणी CH3 हा CH3 आणि हा OH हा आहे टर्शियरी अल्कोहोल्स. टर्शियरी ब्युटील अल्कोहोल म्हणतात कॉमन नेम मध्ये. आणि IUPAC नेम मध्ये काय म्हणतात त्याला आपण तर IUPAC नेम मध्ये याचं नाव तयार झालं असतं 2 मिथिल, त्याला नंबरिंग देतात या ठिकाणी 2 मिथिल प्रोपेन 2 OL हा आहे आपल्याला या ठिकाणी टर्शियरी अल्कोहोल. व्यवस्थित लक्ष द्या, टर्शियरी अल्कोहोल. या टर्शियरी अल्कोहोल्स कडे जर आपण गेला तर टर्शियरी अल्कोहोलच्या मॉलिक्यूलची रिएक्टिव्हिटी सर्वात जास्त आहे. म्हणजे या ठिकाणी रिएक्शन फास्ट होते. आपण या ठिकाणी HCl वापरताय, हायड्रोक्लोरिक ऍसिड वापरताय. हायड्रोक्लोरिक ऍसिडची जरी रिएक्टिव्हिटी कमी असेल तरी सुद्धा टर्शियरी अल्कोहोलची रिएक्टिव्हिटी मात्र जास्त आहे. म्हणून आपल्याला या ठिकाणी काय करावं लागेल, इकडे लक्ष द्या, जो टर्शियरी अल्कोहोलचा मॉलिक्यूल्स आहे या टर्शियरी अल्कोहोलच्या मॉलिक्यूल्स वरती आपण नुसतं कॉन्सन्ट्रेटेड हायड्रोक्लोरिक ऍसिडचा जरी मॉलिक्यूलचा यूज केला, कॉन्सन्ट्रेटेड हायड्रोक्लोरिक ऍसिड इन प्रेझेन्स ऑफ कोणाच्या प्रेझेन्स मध्ये तर फक्त रूम टेम्परेचर, याला आपल्याला फक्त रूम टेम्परेचर द्यायचंय. याला जर आपण रूम टेम्परेचर दिलं, टर्शियरी अल्कोहोल्स घेतला आणि टर्शियरी अल्कोहोल्स वरती हायड्रोक्लोरिक ऍसिडची ऍडिशन्स केली आणि याला जर रूम टेम्परेचर दिलं तर इमिडिएट या ठिकाणचा OH आणि H हा वॉटर मॉलिक्यूल्स रिप्लेस होतो आणि यांच्यापासून काय तयार झाला असेल तर हा टर्शियरी हा जो कंपाऊंड्स असेल, हा जो टर्शियरी ग्रुप असेल, हा CH3 कार्बन या ठिकाणी CH3 या ठिकाणी CH3 आणि हा Cl टर्शियरी ब्युटील क्लोराईडचा प्रॉडक्ट जनरेट झाला असेल. प्लस या ठिकाणी OH आणि H म्हणजे वॉटर मॉलिक्यूल्स तयार झाला असेल H2O. बाय प्रोडक्ट मध्ये वॉटर मॉलिक्यूल्स भेटला आणि मेन प्रोडक्ट मध्ये टर्शियरी ब्युटील क्लोराईडचा प्रॉडक्ट या ठिकाणी जनरेट झाला. म्हणजे जसं या ठिकाणी OH ग्रुप होता, टर्शियरी अल्कोहोल्स होता, तसा टर्शियरी अल्किल क्लोराईड तयार झाला. यांच्यामध्ये आपण केलं काय, ज्या ठिकाणी OH ग्रुप प्रेझेंट आहे त्या ठिकाणचा OH ग्रुप रिप्लेस केला आणि त्याच ठिकाणी ज्या ठिकाणी OH ग्रुप प्रेझेंट आहे त्याच ठिकाणी आपण हा क्लोरीन जोडलेला आहे, क्लोरीन जोडलेला आहे. आलं लक्षामध्ये? आता प्रत्येकाच्या वेळेस आपण त्याच कार्बनला क्लोरीन जोडतात असं नाही. आपल्याला कार्बो याचा जो इंटरमिडिएट असतो हा इंटरमिडिएट आपल्याला कार्बोकॅटायनचा भेटतो. कोणता भेटतो? कार्बोकॅटायन. कार्बोकॅटायन हा इंटरमिडिएट भेटतो. इंटरमिडिएट तयार झालेला असतो. व्यवस्थित लक्ष द्या. मग कार्बोकॅटायन इंटरमिडिएट भेटल्यामुळे आपल्याला कार्बोकॅटायनची रिएक्टिव्हिटीची ऑर्डर माहिती आहे. टर्शियरी इज मोर रिएक्टिव्ह दॅन सेकंडरी दॅन प्रायमरी. कार्बोकॅटायनची त्याच्यानुसार आपल्याला रिएक्टिव्हिटी तयार होते अल्कोहोलची. म्हणून टर्शियरी अल्कोहोल्स इज मोर रिएक्टिव्ह दॅन सेकंडरी अल्कोहोल, सेकंडरी इज मोर रिएक्टिव्ह दॅन प्रायमरी अल्कोहोल. म्हणून आपण या प्रायमरी, सेकंडरी आणि टर्शियरी अल्कोहोल्स वरती या ठिकाणी ज्यावेळेस आपण हायड्रोक्लोरिक ऍसिडची ऍडिशन्स करतात त्यावेळेस फक्त प्रायमरी आणि सेकंडरी अल्कोहोल साठी आपल्याला लुकास रिएजंट्स यूज करावा लागतो. व्यवस्थित लक्ष द्या. ज्यावेळेस आपण प्रायमरी आणि सेकंडरी अल्कोहोलचा मॉलिक्यूल्स घेतात त्यावेळेस आपल्याला ऑलवेज लुकास रिएजंटची ऍडिशन्स करावी लागेल. म्हणजे कॉन्सन्ट्रेटेड हायड्रोक्लोरिक ऍसिड आणि अनहायड्रेटेड Cl2 ची ऍडिशन्स करावी लागेल. त्यावेळेस आपल्याला या ठिकाणचा प्रॉडक्ट जनरेट झालेला पाहायला भेटेल. लुकास रिएजंट्स काय करेल व्यवस्थित लक्ष द्या. तर आपल्याला प्रायमरी, सेकंडरी आणि टर्शियरी अल्कोहोलच्या मॉलिक्यूलला या ठिकाणी डिसोसिएट, प्रिसिपिटेट, सेपरेट आउट करण्याचं काम या ठिकाणी हा लुकास रिएजंट्स करतो. काय करतो? प्रायमरी, सेकंडरी आणि टर्शियरी अल्कोहोलचा मॉलिक्यूल सेपरेट करण्यासाठी या ठिकाणी लुकास रिएजंटचा यूज केला जातो. तुम्ही म्हणता असं कसं? हा तर सर्वांच या ठिकाणी रिएक्शन सर्वांसोबतच रिएक्शन करतो आणि अल्किल क्लोराईड भेटतो. बरोबर आहे.
पण आपल्याला टर्शरी अल्कोहोलचा जर मॉलिक्युल्स भेटला, टर्शरी अल्कोहोलचा जर मॉलिक्युल्स घेतला आणि याच्यावरती जर आपण लुकास रिएजंट्स ऍड करायचं ठरवलं, तर विदिन सेकंदामध्ये या ठिकाणी टर्शरी अल्कोहोलची रिएक्शन फॉर्म होते. विदिन सेकंदात फास्ट रिएक्शन्स होते. टर्शरी अल्कोहोलची रिएक्टिव्हिटी जास्त असल्यामुळे आपल्याला या ठिकाणी लेविज ऍसिड यूज करण्याची आवश्यकताच नाही. आता टर्शरी अल्कोहोलची रिएक्टिव्हिटी जास्त आहे. म्हणून जर आपण HCl ची ऍडिशन जर या ठिकाणी टर्शरी अल्कोहोल्स वरती केली तर आपल्याला विदिन सेकंदामध्ये रिएक्शन फॉर्म होते. जर सेकंडरी अल्कोहोल्स वरती आपण लुकास रिएजंटची ऍडिशन जर केली तर थोडासा टायमिंग लागतो आपल्याला. रिएक्शन्स कंप्लीट होण्यासाठी थोडासा टायमिंग लागलेला असेल. आणि जर प्रायमरी अल्कोहोल्स वरती आपण या ठिकाणी लुकास रिएजंटची जर ऍडिशन्स केली तर आपल्याला थोडा जास्त टायमिंग लागलेला पाहायला मिळतो. म्हणजे याला जर आपल्याला प्रायमरी अल्कोहोल्सला जर आपल्याला 15 मिनिटचा टायमिंग लागत असेल रिएक्शन्स कंप्लीट होण्यासाठी तर याला आपल्याला साधारणतः 5 ते 10 मिनिटाचा टायमिंग लागत असेल. याला तर आपण 1 ते 2 मिनिटांमध्ये रिएक्शन्स या ठिकाणी फॉर्म केलेले असेल. म्हणून टर्शरी अल्कोहोलची रिएक्शन फास्ट होते ऍज कम्पेअर टू सेकंडरी, ऍज कम्पेअर टू प्रायमरी. म्हणून इझिली डिसोसिएट सेपरेट या ठिकाणी आपण करू शकता प्रायमरी सेकंडरी आणि टर्शरी अल्कोहोलला. म्हणून आपण या ठिकाणी एक बेस्ट मेथड म्हणून यूज करू शकता. या तिन्ही रिएक्शन्स मध्ये आपण कार्बन आणि ऑक्सिजनच्या बॉन्डचं क्लिवेज केलेलं पाहायला भेटतं. आलं लक्षामध्ये क्लिवेज आपण कसं केलं असेल ते. हे झालं ऍक्शन ऑफ हायड्रोजन क्लोराईडच्या प्रेझेन्स मध्ये. ऍक्शन ऑफ हायड्रोजन क्लोराईड म्हणजे HCl ची आपण ऍडिशन्स केली प्रायमरी, सेकंडरी आणि टर्शरी अल्कोहोल्स वरती. त्यावेळेस प्रायमरी, सेकंडरी आणि टर्शरी अल्किल क्लोराईडचाच मॉलिक्युल्स या ठिकाणी जनरेट झालेला पाहायला भेटला आणि बायप्रोडक्ट मध्ये वाढला. आलं लक्षात. तर आता सेकंड मेथड पाहू या ठिकाणी. इकडे लक्ष द्या. थोडंसं मी मेकॅनिझम सुद्धा याचं एक्सप्लेन करून सांगतो कसं तयार झालं असेल ते. सिंगल स्टेप मध्ये मेकॅनिझम एक्सप्लेन करून सांगतो. व्यवस्थित लक्ष द्या. कोणताही असेल आपल्याला प्रायमरी अल्कोहोल असेल, सेकंडरी अल्कोहोल असेल किंवा टर्शरी अल्कोहोल असेल, जनरली ही रिएक्शन झालेली कशी असते ते मी तुम्हाला थोडंसं मेकॅनिझमच्या स्टेपनुसार थोडं एक्सप्लेन करून सांगतो. म्हणजे तुमच्या थोडं लक्षात आलेलं असेल की या ठिकाणी आपल्याला खरंच रिएक्शन कशी फॉरवर्ड केली जाते. व्यवस्थित लक्ष द्या. या ठिकाणी मी मेकॅनिझम सांगतो. फर्स्ट टाइम आपण या ठिकाणी काय केलेलं असेल, या ठिकाणी आपण अल्कोहोल घेतलेला असेल CH3 CH CH3. मी सेकंडरी अल्कोहोल दाखवतो तुम्हाला. हा CH3 OH. व्यवस्थित लक्ष द्या. हा आहे अल्कोहोल, सेकंडरी अल्कोहोलचा मॉलिक्युल्स. सेकंडरी अल्कोहोल्स याच्यावरती जर आपण HCl ची ऍडिशन्स केली HCl तर H+ आणि Cl- असतो. आपण या ठिकाणी कॅटॅलिस्ट घेतात. लक्षामध्ये कॅटॅलिस्ट घेतात म्हणजे अनहायड्रस जडियम Cl2 वापरताय. या ठिकाणी अनहायड्रस या ठिकाणी जडियम Cl2 यूज केलेला असेल म्हणजे हा लेविज ऍसिड आहे. लेविज ऍसिड आहे. हा काही रिएक्शन्स मध्ये पार्टिसिपेट होत नाही. मग इकडे लक्ष द्या. काय केलेलं असेल आपण व्यवस्थित पहा. या ठिकाणी काय आहे अल्कोहोलचा मॉलिक्युल्स आहे. ऑलरेडी आपण लास्ट लेक्चर्स मध्ये पाहिलं की अल्कोहोल्स कडे लोन पेअर इलेक्ट्रॉन प्रेझेंट असतात ते ऑक्सिजन कडे आणि ऑक्सिजन ऍटम्स हा इलेक्ट्रॉन पेअर डोनेट करतो म्हणजे तो लेविज बेस म्हणून पाहायला भेटतो. म्हणजे ज्या ठिकाणी लोन पेअर असतात तो न्यूक्लियोफाइल सुद्धा बनतो. म्हणजे काय तयार झालं या ठिकाणी हा लोन पेअर इलेक्ट्रॉन देतो आणि हा HCl काय करतो प्रोटॉन देतो. हा प्रोटॉन देतो आणि हा प्रोटॉन घेतो म्हणजे या ठिकाणी काय होतं तर लोन पेअर इलेक्ट्रॉन्स या ठिकाणचा ऍसिडिक प्रोटॉन्स काढून घेतात. तयार काय होतं मग तर या ठिकाणी तयार काय झालं असेल व्यवस्थित लक्ष द्या. या ठिकाणी तयार झालं असेल CH3 कार्बन CH3 ऑक्सिजन याला एक हायड्रोजन ऍड झाला असेल, याला एक हायड्रोजन ऍड झाला असेल. ऑक्सिजनची व्हॅलेन्सी 2 असते. या ठिकाणी 3 बॉन्ड तयार झाल्यामुळे याच्यावरती पॉझिटिव्ह चार्ज आलेला असेल. पॉझिटिव्ह चार्ज प्लस रिप्लेस काय झालं हा Cl- बाहेर पडला. आता व्यवस्थित लक्ष द्या. ही झाली फर्स्ट स्टेप. सेकंड स्टेप मध्ये आपल्याला काय सांगता येईल. सेकंड स्टेप मध्ये आपल्याला असं सांगता येईल की ज्यावेळेस आपण या ठिकाणी प्रोटोनेशन केलेलं आहे, प्रोटॉन डोनेट केला ऍसिड ना, हा ऍसिड आहे प्रोटॉन डोनेट करतो. ज्यावेळेस ऍसिड प्रोटॉन डोनेट केला या ठिकाणी या बेसला त्यावेळेस काय तयार झालं ऑक्झिनियम आयन तयार झालं. आता हा अनस्टेबल मॉलिक्युल्स आहे. या अनस्टेबल वरला जर आपण थोडीशी हिटिंग दिलेली असेल, थोडीशी जर हिटिंग दिली तर इमिडिएट कार्बन आणि ऑक्सिजनचा जो बॉन्ड आहे
तो बॉन्ड या ठिकाणी क्लिवेज होतो, ब्रेक होतो. आता हा बॉन्ड ब्रेक का झाला तर याला हिटिंग दिली, हा अनस्टेबल आहे. याला जर हिटिंग दिली, हा जर ब्रेक झाला तर मग तयार काय होतं? व्यवस्थित लक्ष द्या. या ठिकाणी आहे CH3 कार्बन, या ठिकाणी आहे CH3 हा H, याच्यावरती आला पॉझिटिव्ह चार्ज. मग हा काय तयार झाला? कार्बोकॅटायन तयार झाला. काय आहे? कार्बोकॅटायन. कार्बोकॅटायन तयार झाला. कोणता कार्बोकॅटायन आहे? सेकंडरी कार्बोकॅटायन. कोणता आहे? सेकंडरी कार्बोकॅटायन हा तयार झाला. हा एक आपल्याला इंटरमिडिएट पाहायला मिळाला. इंटरमिडिएट व्यवस्थित लक्ष द्या. हा स्टेबल आहे, कारण तो कार्बोकॅटायन तयार झाला. हा स्टेबल आहे, इंटरमिडिएट या ठिकाणी तयार झाला. आता नंतर काय तयार झाला? व्यवस्थित लक्ष द्या. आता या ठिकाणी तयार झाली सेकंड स्टेप, या ठिकाणी ही फर्स्ट स्टेप. आता थर्ड स्टेप मध्ये या ठिकाणी काय पाहायला भेटत? तर बाहेर पडलेला जो Cl मायनस आहे, हा Cl मायनस हा आहे न्यूक्लिओफाइल. हा काय करेल? या पॉझिटिव्ह चार्ज वरती अटॅक करेल. काय करेल? या इलेक्ट्रोफिलिक सेंटर वरती अटॅक करेल. या ठिकाणी जर या निगेटिव्ह चार्ज न म्हणजे हा न्यूक्लिओफाइल न पॉझिटिव्ह चार्ज वरती म्हणजे इलेक्ट्रोफाइल वरती जर ऍडिशन केली, अटॅक केला, तर तयार काय झालं असेल बेटा? व्यवस्थित लक्ष द्या, कन्फ्युज व्हायचं नाही. काय तयार झालं असेल? या ठिकाणी असेल हा CH3 हा कार्बन, कार्बनला अटॅच काय झालं? क्लोरीन. या ठिकाणी हा तयार झाला क्लोरीन. त्याला ऑलरेडी एक H आहे, या ठिकाणी एक H, या ठिकाणी हा CH3. हा काय तयार झाला? व्यवस्थित लक्ष द्या. या ठिकाणचा जो मॉलिक्युल्स आहे तो काय तयार झालेला आहे? हा या ठिकाणी सेकंडरी अल्किल क्लोराइड तयार झाला. सेकंडरी अल्किल क्लोराइड. आपल्याला इंटरमिडिएट काय भेटलं बेटा? कार्बोकॅटायन हे इंटरमिडिएट तयार झालं, कार्बोकॅटायन. म्हणून प्रत्येक वेळेस आपण या ठिकाणची जी रिएक्शन्स केलेली आहे प्रायमरी, सेकंडरी आणि टर्शियरी अल्कोहोल्स वरती, ती याच मेथड थ्रू आपल्याला फॉर्म्युला पाहायला भेटतात. ही रिएक्शन स्लो होते, म्हणून आपण या ठिकाणी हा एक कॅटलिस्ट यूज केला, जेणेकरून ही रिएक्शन आपल्याला फास्ट प्रोव्हाइड करण्यासाठी. कारण सेकंडरी आपल्याला या ठिकाणी कार्बोकॅटायन भेटतोय आणि कार्बोकॅटायनच्या रिएक्टिव्हिटीची स्टॅबिलिटीची ऑर्डर आपल्याला माहिती आहे. टर्शियरी कार्बोकॅटायन इज मोर स्टेबल दॅन सेकंडरी दॅन प्रायमरी. मग हा थोडा स्टेबल आहे ऍज कम्पेअर टू प्रायमरी पेक्षा. प्रायमरी कार्बोकॅटायन असेल तर तो स्टेबल होता. म्हणून आपल्याला रिएक्टिव्हिटी या अल्कोहोलची रिएक्टिव्हिटी या इंटरमिडिएट वरून पाहता आली. म्हणून आपण सांगितलं की या ठिकाणी टर्शियरी अल्कोहोल्स हा जास्त रिएक्टिव्ह आहे ऍज कम्पेअर टू सेकंडरी ऍज कम्पेअर टू प्रायमरी. आलं लक्षामध्ये? हे झालं या ठिकाणी रिएक्शन विथ हायड्रोजन हॅलाइडच्या फॉर्ममध्ये. आता व्यवस्थित लक्ष द्या. बाय प्रोडक्ट मध्ये आपल्याला काय बाहेर पडलेलं होतं? H2O वॉटर मॉलिक्यूल बाहेर पडलेला होता. म्हणजे आपण या ठिकाणी बाय प्रोडक्ट मध्ये वॉटर मॉलिक्यूल दाखवता H2O वॉटर मॉलिक्यूल बाहेर पडला. हा OH म्हणजे या ठिकाणी सांगतो. लक्षात? ठीक आहे. तर आता इकडे लक्ष द्या. मग काय तयार झालं? समोरचा पॉइंट्स बघू आपण या ठिकाणी. नोट आउट करून घ्यायचे सर्व पॉइंट्स. ठीक आहे. तर आता बघू आपण या ठिकाणी सेकंड पॉइंट कोणता असेल? ऍक्शन ऑफ हायड्रोजन ब्रोमाइड. व्यवस्थित लक्ष द्या. आपल्याला या ठिकाणी ऍक्शन ऑफ हायड्रोजन ब्रोमाइडचा पॉइंट पाहायचा, म्हणजेच HBr चा पॉइंट पाहायचा. HBr. आता आपण जर अल्कोहोलच्या मॉलिक्युल्स वरती व्यवस्थित लक्ष दे बेटा. अल्कोहोलच्या मॉलिक्युल्स वरती जर आपण हायड्रोजन ब्रोमाइडची ऍडिशन्स केली तर काय होईल? आपण तर सांगितलं होतं हायड्रोजन हॅलाइडची ऍडिशन्स करायची. याच्यामध्ये हायड्रोजन क्लोराइड घेतला आपण. आता पाहिजे आपल्याला हायड्रोजन ब्रोमाइड. काय झालं असेल इकडे? आपण जर अल्कोहोल घेतला त्या ठिकाणी ROH आणि या अल्कोहोल्स वरती आपल्याला जर HBr ची ऍडिशन्स करायची असेल, कशाची? HBr ची ऍडिशन हायड्रोजन ब्रोमाइडची. व्यवस्थित लक्ष द्या, हायड्रोजन ब्रोमाइड. तर याच्यापासून आपल्याला काय तयार झालं असेल तर याही ठिकाणी आपल्याला व्यवस्थित लक्ष द्या. अल्कोहोल्स वरती हायड्रोजन ब्रोमाइडची ऍडिशन्स केली आणि याला जर आपण हिटिंग दिली तर काय तयार झालं असेल? व्यवस्थित लक्ष द्या. याला जर आपण हिटिंग दिली तर आपल्याला या ठिकाणचा OH आणि या ठिकाणचा H हा वॉटर मॉलिक्युल्स ब्रेक होईल
आणि तयार झाला असेल RBr, म्हणजे अल्कोहोलचा मॉलिक्यूल सॉरी अल्किल ब्रोमाइडचा मॉलिक्यूल या ठिकाणी तयार झालेला असेल. कशापासून तयार झाला? अल्कोहोल पासून. अल्कोहोल्स वरती जर HBr ची ऍडिशन्स केली, हायड्रोजन ब्रोमाइडची जर ऍडिशन्स केली, याला जर थोडीशी हिटिंग दिली तर आपल्याला अल्किल ब्रोमाइडचा मॉलिक्यूल भेटतो. पण या ठिकाणी हायड्रोजन ब्रोमाइडचा मॉलिक्यूल हा सुरुवातीला स्टेबल झालेला भेटत नाही, प्रिपेअर झालेला भेटत नाही, याला आपल्याला प्रिपेअर करावं लागतं. मग याला प्रिपेअर कसं करायचं? तर आपण या ठिकाणी काय घ्यायचं, व्यवस्थित लक्ष द्या. याला आपण काय घ्यायचं, तर सुरुवातीला आपण सोडियम ब्रोमाइड NaBr आणि कॉन्सन्ट्रेटेड H2SO4 सल्फ्युरिक ऍसिड. व्यवस्थित लक्ष द्या. ही रिएक्शन सुद्धा आपण लास्ट लेक्चर्स मध्ये पाहिलेली आहे, हॅलोअल्केन हार्डवेअरिंग चॅप्टर्स मध्ये. आपण जर या ठिकाणी HBr चा मॉलिक्यूल्स बनवायचा असेल तर सोडियम ब्रोमाइड आणि सल्फ्युरिक ऍसिडचं मिश्रण घ्यावं लागेल किंवा हायड्रोक्लोरिक ऍसिडचं. सल्फ्युरिक ऍसिड किंवा हायड्रोक्लोरिक ऍसिड या दोघांचं मिक्सचर जर घेतलं तर यांच्यापासून, या दोघांच्या मिक्सचर पासून आपल्याला या ठिकाणी HBr बनतो. व्यवस्थित लक्ष द्या. सोडियम ब्रोमाइडची ऍडिशन जर आपण सल्फ्युरिक ऍसिड वरती केली तर यांच्यापासून आपल्याला या ठिकाणी HBr बनतो, हायड्रोक्लोरिक ऍसिड. आणि हायड्रोक्लोरिक ऍसिडची ऍडिशन आपण अल्कोहोलच्या मॉलिक्यूल्स वरती केली तर आपल्याला या ठिकाणी काय बनतो, अल्किल ब्रोमाइडचा मॉलिक्यूल बनतो. म्हणजे एकाच रिएक्शन्स मध्ये आपल्याला दोन या ठिकाणी रिएक्शन्स फॉर्म होणार. एक नंबरच्या रिएक्शनचा प्रोडक्ट काय भेटला, HBr. त्यावेळेस दोघांचे ऍडिशन्स करतात त्यावेळेस. आणि नंतर काय भेटेल, या दोघांचे ऍडिशन्स करतात सेकंड रिएक्शन्स मध्ये, त्यावेळेस या ठिकाणी अल्किल ब्रोमाइड भेटेल. म्हणजे क्लिवेज झाला असेल कार्बन आणि ऑक्सिजनच्या बॉन्डचं. म्हणून या रिएक्शन्सला आपण C2 रिएक्शन्स म्हणतात. कोणती रिएक्शन? C2 रिएक्शन. डबल रिएक्शन जर होत असेल तर त्याला C2 रिएक्शन्स म्हणायचं. आता व्यवस्थित लक्ष द्या. अल्कोहोलच्या मॉलिक्यूलची रिएक्शन आपण हायड्रोजन ब्रोमाइड वरती करतात त्यावेळेस अल्किल ब्रोमाइडचा मॉलिक्यूल या ठिकाणी जनरेट झालेला पाहायला भेटतो. मग आपण जर या ठिकाणी HBr ची रिएक्टिव्हिटी चेक केली तर काय भेटेल, तर HBr इज मोर रिएक्टिव्ह दॅन HCl. HBr च्या मॉलिक्यूलची रिएक्टिव्हिटी जास्त आहे HCl पेक्षा. म्हणून आपण या ठिकाणी लुकास रिएजंट्स वापरत नाही. म्हणजे अनहायड्रस जडियन Cl2 हा जो एक कॅटलिस्ट आपण HCl सोबत यूज करत होता, HCl सोबत, तो HBr सोबत आपल्याला यूज करण्याची आवश्यकता नाही. का? तर HBr ची रिएक्टिव्हिटी जास्त आहे ऍज कम्पेअर टू HCl. याची रिएक्टिव्हिटी जास्त असल्यामुळं आपल्याला या ठिकाणी अनहायड्रस जडियन Cl2 ची म्हणजे लेविज ऍसिडचा यूज करण्याची आवश्यकता नाही. डायरेक्टली आपण HBr ची ऍडिशन करू शकतात आणि थोडंसं याला हिटिंग देऊ शकतात. हिटिंग दिली की या ठिकाणची रिएक्शन फॉर्म होतात. मग आता याच्यानुसार लक्ष द्या. आपण जर या ठिकाणी घेतला प्रायमरी अल्कोहोल, कोणता घेतला, सपोज जर आपण या ठिकाणी घेतला प्रायमरी अल्कोहोल, व्यवस्थित लक्ष द्या. प्रायमरी अल्कोहोल म्हणजे CH3OH मिथेनॉल घेतला, मिथेनॉल. तर या मिथेनॉलच्या मॉलिक्यूल्स वरती आपण जर HBr ची ऍडिशन्स केली, आपल्याला माहिती आहे HBr आपण कशापासून बनवला, तर या ठिकाणी आपण सोडियम ब्रोमाइड NaBr आणि H2SO4 यांच्यापासून बनवला आणि याला आपण हिटिंग दिली तर तयार काय झालं असेल, या ठिकाणचा OH काय झालं असेल, या ठिकाणचा OH आणि या ठिकाणचा H हा वॉटर मॉलिक्यूल बाहेर पडेल आणि आपल्याला CH3Br प्लस H2O म्हणजे मिथिल ब्रोमाइड. मिथिल ब्रोमाइडचा मॉलिक्यूल तयार झाला पाहायला भेटतात. हा प्रायमरी अल्कोहोल आहे. प्रायमरी अल्कोहोल पासून प्रायमरी अल्किल हेराइडस तयार झाला. सेकंड आपण या ठिकाणी पाहिलं, आपण फक्त चेंजेस काय करता बेटा, आपण फक्त एकच लक्षात ठेवायचंय. काय लक्षात ठेवायचंय, याचा कार्बोकॅटायन कोणता तयार होऊ शकतो. या ठिकाणचा जर आपण बॉन्ड ब्रेक केला तर आता इकडे लक्ष द्या, बॉन्ड सुद्धा कसा ब्रेक करायचा. ऑक्सिजनची इलेक्ट्रॉनिक जास्त आहे कार्बन पेक्षा, म्हणून बॉन्डिंग मधला इलेक्ट्रॉन जाईल ऑक्सिजन कडे आणि जर ऑक्सिजन कडे गेला तर कार्बन वरती येईल पॉझिटिव्ह चार्ज आणि ऑक्सिजन वरती येईल निगेटिव्ह चार्ज. याच्यावरती जर पॉझिटिव्ह चार्ज झाला तर बेटा हा कोणता कार्बोकॅटायन तयार झाला, प्रायमरी कार्बोकॅटायन तयार झाला. मग प्रायमरी कार्बोकॅटायन आहे तर याच्या शेजारी सेकंडरी कार्बोकॅटायन तयार होऊ शकतो का, नाही होऊ शकत. म्हणून ज्या कार्बनला OH ग्रुप अटॅच आहे बेटा त्याच कार्बनला आपण Br जोडायचा.
आलं लक्षामध्ये? सांगतो एक एक्स्ट्रा एक्झाम्पल घेऊन सुद्धा कसं तयार होत असेल. आपण जर सपोज सेकंडरी अल्कोहोल घेतला म्हणजे CH3 CH CH3 OH घेतला, हा आहे आयसोप्रोपिल अल्कोहोल. आयसोप्रोपिल अल्कोहोल. आणि या आयसोप्रोपिल अल्कोहोल वरती जर आपण HBr ची ऍडिशन केली, HBr ची ऍडिशन हायड्रोब्रोमिक ऍसिड ची ऍडिशन इन प्रेझेन्स ऑफ सोडियम ब्रोमाइड सल्फ्युरिक ऍसिड ऑन हीटिंग, तर काय काय झालं असेल बेटा? व्यवस्थित लक्ष द्यायचं, आपल्याला कन्फ्यूज करून घ्यायचं नाही बेटा. आपल्याला कन्फ्यूज व्हायचं नाही, व्यवस्थित लक्ष द्या. सेकंडरी अल्कोहोल आहे, सेकंडरी अल्कोहोल्स वरती HBr ची ऍडिशन करायची, मग HBr ची ऍडिशन करून त्याला हीटिंग द्यायची, काय तयार होईल? या ठिकाणचा OH रिप्लेस केला, या ठिकाणचा H, हा तयार झाला वॉटर मॉलिक्युल्स, या ठिकाणी भेटला H2O. मेन प्रॉडक्ट काय तयार झाला बेटा? या ठिकाणी आहे आयसोप्रोपिल ग्रुप, जसं तसं आपण हा CH3 CH हा CH3 आयसोप्रोपिल ग्रुप जोडला आणि याला आपण Br अटॅच केला, याला आपण Br अटॅच केला, तर काय तयार झालं बेटा आपल्याला? आयसोप्रोपिल ब्रोमाइड. काय भेटलं आपल्याला? आयसोप्रोपिल ब्रोमाइडचा मॉलिक्यूल तयार झाला. म्हणजे याही ठिकाणी आपल्याला सेकंडरी अल्कोहोल्स होता, सेकंडरी अल्कोहोल्स पासून सेकंडरी अल्किल ब्रोमाइडचा प्रॉडक्ट या ठिकाणी जनरेट झाला होता. सपोज जर आपण टर्शियरी अल्कोहोल घेतला तर काय बेटा? किंवा लक्ष द्या, या ठिकाणी घेतला आपण टर्शियरी अल्कोहोल CH3, या ठिकाणी हा CH3, या ठिकाणी घेतला CH3 आणि हा OH. हा आहे आपल्याला टर्शियरी ब्युटिल अल्कोहोल. कॉमन नेम मध्ये त्याला काय म्हणतात आपण? टर्शियरी ब्युटिल अल्कोहोल. आणि या टर्शियरी ब्युटिल अल्कोहोलवरती आपण HBr ची ऍडिशन्स केली आणि याला जर आपण हीटिंग दिलं तर काय काय झालं असेल बेटा? सिंपल आहे, काहीच नाही अवघड. या ठिकाणचा OH आणि या ठिकाणचा H रिप्लेस करायचा आणि या ठिकाणी काय तयार झालं असेल बेटा? व्यवस्थित लक्ष द्या, ज्या ठिकाणी OH आहे त्याच ठिकाणी आपण काय केलं असेल तर त्याच ठिकाणी आपण या ठिकाणी ब्रोमीन हा ग्रुप जोडलेला असेल, हा CH3, या ठिकाणी हा CH3, या ठिकाणी Br. काय तयार झालं? टर्शियरी ब्युटिल अल्कोहोल्स पासून टर्शियरी ब्युटिल ब्रोमाइड तयार केलं बेटा आपण. या ठिकाणी टर्शियरी ब्युटिल ब्रोमाइड, टर्शियरी ब्युटिल अल्कोहोल पासून टर्शियरी ब्युटिल ब्रोमाइड हा प्रोडक्ट या ठिकाणी आपण बेटा तयार केला, फॉर्म केलेला आहे. तर लक्ष द्या बेटा, आता हा तयार झाला टर्शियरी ब्युटिल अल्कोहोल, म्हणजे हा सुद्धा टर्शियरीच या ठिकाणी पाहायला भेटला बेटा आपल्याला. टर्शियरी प्रायमरी पासून प्रायमरी, सेकंडरी पासून सेकंडरी, टर्शियरी पासून टर्शियरी. आपण HBr ची ऍडिशन्स केल्याच्या नंतर या ठिकाणी अल्कोहोल पासून अल्किल ब्रोमाइड तयार झालं बेटा. नो चेंज, जसं आपण HCl जसा ऍड केला तसा तयार झाला. आता समोर जाऊ बेटा आपण या ठिकाणी जर आपण या ठिकाणी जसा अल्कोहोलच्या मॉलिक्युल्स वरती HBr चा ग्रुप ऍड केला तसं आपल्याला HI सुद्धा ग्रुप ऍड करावा लागेल, हा सुद्धा रिएजंट. व्यवस्थित लक्ष द्यायचं, या ठिकाणी आपल्याला हा थोडा जास्त रिएक्टिव्ह होता HCl पेक्षा, म्हणून या ठिकाणी कॅटलिस्ट यूज केला नाही, डायरेक्ट हीटिंग दिली, रिएक्शन फॉरवर्ड होईल. आता आपण काय करू तर या ठिकाणी प्रायमरी, सेकंडरी आणि टर्शियरी अल्कोहोलच्या मॉलिक्युल्स वरती HI ची ऍडिशन्स करू, मग पाहू या ठिकाणी रिएक्शन्स काय होते. लक्षामध्ये ही सिंपल आहे, पण या ठिकाणी OH काढा, Br जोडला लक्षात. आणि इंटरमिडिएट काय भेटलं आपल्याला? कार्बोकॅटायन. सपोज आपण या ठिकाणचा OH काढला असता तर याच्यावरती आला असता पॉझिटिव्ह चार्ज, या ठिकाणचा OH काढला असता तर याच्यावरती आला असता पॉझिटिव्ह चार्ज. हा कोणता कार्बोकॅटायन आहे? सेकंडरी. हा कोणता आहे? टर्शियरी. म्हणजे कार्बोकॅटायन ही स्टेबल तयार होऊ लागेल, म्हणून याचा जो इंटरमिडिएट आहे तो कोणता आहे? कार्बोकॅटायन. हा इंटरमिडिएट आपल्याला पाहायला भेटतो. आलं लक्षात? हा पॉइंट नोट करून घ्या, समोरचा पॉइंट होता. ठीक आहे बेटा, तर समोरचा पॉइंट होता पण या ठिकाणी काय असेल तर 1 नंबरची मेथड आहे या ठिकाणी. सी नंबर काय आहे? ऍक्शन ऑफ हायड्रोआयोडिक ऍसिड किंवा ऍक्शन ऑफ हायड्रोजन आयोडाइड. ऍक्शन ऑफ हायड्रोजन आयोडाइड
ही मेथड या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटतात. हायड्रोजन आयोडाईड व्यवस्थित लक्ष द्या बेटा. मग हायड्रोजन आयोडाईड म्हणजे काय असेल एच सॉरी या ठिकाणी एच आणि आय आपण हायड्रोजन आयोडाईड म्हणतात. मग आपल्याला काय सांगताल बेटा इकडे लक्ष द्या. अल्कोहोल मॉलिक्युल्स ऑन रिएक्ट्स विथ हायड्रोजन आयोडाईड टू गिव्ह अल्किल आयोडाईड. या ठिकाणी आपल्याला काय भेटेल जर अल्कोहोलच्या मॉलिक्युल्स वरती हायड्रोजन आयोडाईडची ऍडिशन्स केली तर आपल्याला अल्किल आयोडाईडचा मॉलिक्युल भेटेल असेल. आता आपल्याला या ठिकाणी त्याला कॅटॅलिस्ट वापरण्याची आवश्यकता आहे का तर बिलकुल नाही. का नाही कारण हायड्रोआयोडिक ऍसिड इज अ स्ट्रॉंग ऍसिड हायली रिएक्टिव्ह दॅन hydrobromic acid and hydrochloric acid. They have does not used ZnCl to catalyst. Ladies acid या ठिकाणी आपल्याला HI सोबत यूज करण्याची आवश्यकता नाही कारण HI हा सर्वात स्ट्रॉंग ऍसिड आहे तो जास्त रिएक्टिव्ह आहे. पण समोर काय सांगता बेटा आपल्याला मोस्ट ऑफ द अल्कोहोल्स डज नॉट गिव्ह एक्सेप्टेबल yield ऑफ अल्किल आयोडाईड. आपल्याला सर्वच अल्कोहोल सोबत या ठिकाणी हायड्रोजन आयोडाईडची रिएक्शन्स करून अल्किल आयोडाईडचे मॉलिक्युल्स भेटतील असं नाही. म्हणून काय सांगितलं मोस्ट ऑफ द अल्कोहोल डज नॉट गिव्ह एक्सेप्टेबल yield ऑफ अल्किल आयोडाईड. आपल्याला जशी या ठिकाणी yield पाहिजे तशी या ठिकाणी भेटणार नाही. मग काय तयार झालं असेल या ठिकाणी तर समोर आपल्याला असं या ठिकाणी एक्सप्लेन करता येईल बेटा. आपल्याला व्यवस्थित लक्ष द्या काय सांगतात आपल्याला या ठिकाणी. तर आपण सांगितलं की या ठिकाणी जर आपण अल्कोहोल घेतला आणि अल्कोहोलच्या मॉलिक्युल्स वरती HI ची जर ऍडिशन्स केली याला जर थोडीशी हिटिंग दिली तर HI इज अ स्ट्रॉंग ऍसिड. हा स्ट्रॉंग ऍसिड आहे म्हणून याची ऍडिशन फास्ट होईल अल्कोहोल वरती आणि या ठिकाणी तयार झाला असेल अल्किल आयोडाईड आणि या ठिकाणी बार प्रोडक्ट मध्ये वाढला. हा अल्किल आयोडाईडचा मॉलिक्युल्स या ठिकाणी तयार झाला असेल. मग याच्यानुसार आपण रिएक्शन्स करून पाहू नेमकं काय तयार झालं असेल कसं तयार झालं असेल. व्यवस्थित लक्ष द्या. आपल्याला काय सांगितलं या ठिकाणी मोस्ट ऑफ द अल्कोहोल्स आर डज नॉट गिव्ह एक्सेप्टेबल yield ऑफ अल्किल आयोडाईड. जशी आपल्याला एक्सेप्टेड आहे yield भेटणं तसं आपल्याला भेटणार नाही. जनरली जसे आपण ऑलरेडी रिएक्शन्स केलेले होते त्याच फॉर्ममध्ये रिएक्शन्स असतील. म्हणजे जर आपण या ठिकाणी व्यवस्थित लक्ष द्या कन्फ्युज व्हायचं नाही. कन्फ्युज व्हायचं नाही. लक्षामध्ये सपोज जर आपण या ठिकाणी मी कोणती एक रिएक्शन घेऊ या ठिकाणी हा प्रायमरी अल्केन असेल किंवा या ठिकाणी आपण असा ग्रुप घेतला CH3CH3OH हा आहे आयसोप्रोपिल अल्कोहोल म्हणजे सेकंडरी अल्कोहोल. या ठिकाणी आहे हा सेकंडरी अल्कोहोल. या सेकंडरी अल्कोहोलच्या मॉलिक्युल्स वरती जर आपण हायड्रोआयोडिक ऍसिडची जर ऍडिशन्स केली सेकंडरी अल्कोहोल्स वरती हायड्रोआयोडिक ऍसिडची जर ऍडिशन्स केली आणि याला जर आपण हिटिंग दिली तर काय तयार झालं असेल अल्कोहोल मॉलिक्युल्स ऑन रिएक्ट्स विथ हायड्रोआयोडिक ऍसिड्स ऑन हिटिंग टू फॉर्म काय तयार झालं असेल बेटा व्यवस्थित लक्ष द्या. या ठिकाणचा बॉन्ड ब्रेक होईल. हा ऍसिड आहे हा लोन पेअर आहे म्हणजे हा बेस आहे. हा न्यूक्लियोफाइल तयार झाला किंवा बेस तयार झाला. यानं प्रोटॉन घेतला यानं प्रोटॉन डोनेट केला. हा प्रोटॉन एक्सेप्टर आहे हा प्रोटॉन डोनर आहे. हा बेस आहे हा ऍसिड आहे. तयार काय झालं या ठिकाणचा बॉन्ड ब्रेक झाला याच्यावरती पॉझिटिव्ह चार्ज झाला म्हणजे कार्बोकॅटायन तयार झाला आणि कार्बोकॅटायन तयार झाला की हा निगेटिव्ह चार्ज काय झाला या पॉझिटिव्ह चार्जला अटॅच झाला म्हणजे काय तयार झालं तर या ठिकाणी CH3 या ठिकाणी I प्लस या ठिकाणी H2O या ठिकाणी आयसोप्रोपिल आयोडाईड सेकंडरी अल्किल आयोडाईड हा सेकंडरी अल्कोहोल पासून सेकंडरी अल्किल आयोडाईड भेटला. पण सर्वच प्रोडक्ट्स असे भेटतील असं नाही म्हणून सांगितलं आपण. तर रिअरेंजमेंट त्या ठिकाणी पाहायला भेटते. काय होतं रिअरेंजमेंटचा प्रोडक्ट या ठिकाणी जनरेट होतो. मग कसा जनरेट होतो व्यवस्थित लक्ष द्या. आता सपोज जर आपण अल्कोहोल घेतला बाकी रिएक्शन सर्व सेम पाहायला भेटतील ना. सपोज आपण जर या ठिकाणी अल्कोहोल घेतला कोणता अल्कोहोल घेऊ थोडासा डिफरंट घेऊ. या ठिकाणी घेतलेला असेल CH3 या ठिकाणी घेतलेला असेल CH3 या ठिकाणी H या ठिकाणी OH या ठिकाणी CH3 या ठिकाणी बेटा ही मोस्ट इम्पॉर्टंट रिएक्शन्स आहे. लक्षामध्ये ही फार महत्वाचं एक्झाम्पल्स आहे.
सपोज आपण या ठिकाणी हा मॉलिक्यूल घेतलेला आहे. हा कोणता मॉलिक्यूल आहे आपल्याला? तर या ठिकाणी 1 2 3 आणि 4 म्हणजे या ठिकाणी नंबरिंग द्यायची आपल्याला. तर या ठिकाणी 3 नंबरला मिथिल आहे म्हणून 3 मिथिल. आपल्याला एक्झाम मध्ये वर्ड मध्ये दिलेलं असतं बेटा, असं कधी देतात किंवा डायरेक्ट वर्ड मध्ये देतात, त्याच्यानुसार रिएक्शन्स करायचे असते. 3 मिथिल या ठिकाणी ब्युटेन 2 OL. आपल्याला सांगतात काय सांगतात? 3 मिथिल ब्युटेन 2 OL ऑन रिएक्ट्स विथ हायड्रोआयोडिक ऍसिड ऑन हिटिंग टू फॉर्म असं विचारलेलं असतं. काय तयार झालं असेल? तर व्यवस्थित पहा, या ठिकाणी जो प्रोडक्ट तयार झाला तो काय तयार झाला असेल? सर्वजण कदाचित नोट करून घेतील. भारतीय सुद्धा प्रोडक्ट काय असतील ते बरेच जण असे करतात, OH ला रिप्लेस करतात आणि आयोडीन जोडलेला असेल. बरोबर? म्हणजे असा प्रॉडक्ट या ठिकाणी आपण बऱ्याच जणांनी ड्रॉ केला असेल. कसा? तर या ठिकाणी CH3 कार्बन, CH3 CH या ठिकाणी आयोडीन आणि या ठिकाणी CH3 असा प्रॉडक्ट आलेला असेल. बरोबर आहे? पण बेटा हा प्रॉडक्ट रॉंग आहे. असा भेटतो असं नाही, डिफरंट सुद्धा भेटतो. का? तर इंटरमिडिएट कोणता आहे आपला? कार्बोकॅटायन. आणि या कार्बोकॅटायन नंतर आपल्याला प्रोडक्ट भेटतो. मग याचं करेक्ट आन्सर काय आहे? तर याचं करेक्ट आन्सर बेटा आपल्याला असं या ठिकाणी पाहायला भेटल. या ठिकाणी जो अल्किल ग्रुप आहे याला अटॅच झाला असेल आयोडीन आणि या ठिकाणी अटॅच झाला असेल H. म्हणजे आपल्याला या ठिकाणी काय तयार झालं असेल? तर टर्शियरी अल्किल आयोडाइडचा प्रॉडक्ट या ठिकाणी तयार झालेला पाहायला भेटल. म्हणजे बेटा या ठिकाणी हा सेपरेट एस दाखवला, आम्ही याला अटॅच सुद्धा करू शकतो. म्हणजे या ठिकाणी आपल्याला 2 मिथिल 2 या ठिकाणी 2 आयोडो आपल्याला काय तयार झाला असेल? तर या ठिकाणी 2 आयोडो चा प्रॉडक्ट या ठिकाणी जनरेट झालेला पाहायला भेटेल बेटा. मग याच्यानुसार काय तयार झालं? तर 2 नंबर आयोडीन नंबरिंग आहे 1 2 3 आणि 4. या ठिकाणी 2 आयोडो 2 मिथिल ब्युटेन. या ठिकाणी 2 आयोडो 2 मिथिल ब्युटेन म्हणजे अल्फाबेटनुसार या ठिकाणी नंबरिंग द्यायची. या ठिकाणी हा प्रॉडक्ट तयार झाला असेल. आता बऱ्याच जणांना प्रश्न पडायला असेल या ठिकाणचा प्रॉडक्ट का जनरेट झाला किंवा कसा तयार झाला? बरोबर? असा प्रॉडक्ट कसा बनला? व्यवस्थित लक्ष द्या, याचा आपण मेकॅनिझम पाहू. तर इकडे लक्ष द्या. हा प्रॉडक्ट आहे, या ठिकाणची जी रिएक्शन्स आहे. इकडे लक्ष द्या. आपण काय सांगितलं? तर अल्कोहोल ऑन रिएक्ट्स विथ हायड्रोआयोडिक ऍसिड टू फॉर्म अल्किल आयोडाइड. तयार काय झालं असेल? अल्किल आयोडाइड तयार झालं असेल. आपण या ठिकाणी मेकॅनिझम पाहू. मेकॅनिझम काय असेल? सपोज आपण या ठिकाणी घेतलेला होता CH3 कार्बन, CH3 या ठिकाणी H, CH OH CH3 म्हणजे या ठिकाणी तयार झाला होता ही मिथिल या ठिकाणी ब्युटेन 2 OL हा मॉलिक्यूल. याच्यावरती आपण ज्यावेळेस HI ची ऍडिशन्स केली, व्यवस्थित लक्ष द्या, मी व्यवस्थित सांगतो तुम्हाला. हायड्रोआयोडिक ऍसिडची ऍडिशन्स केली. या ठिकाणी हा स्ट्रॉंग ऍसिड आहे आणि ऍसिडचं काम असतं प्रोटॉन डोनेट करणं. या ठिकाणी लोणतेरी इलेक्ट्रॉन्स आहे. स्ट्रॉंग ऍसिड प्रोटॉन देईल, लोणतेरी इलेक्ट्रॉन्स या ठिकाणचा प्रोटॉन घेईल. ही फर्स्ट स्टेप आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटतात. काय होईल? फर्स्ट स्टेप मध्ये प्रोटॉन ऍसिड इज अ प्रोटॉन डोनर. मग यानं जर प्रोटॉन घेतला तर काय तयार झालं असेल? तर यानं जर प्रोटॉन घेतला तर आपल्याला असं पाहायला भेटेल CH3 कार्बन, CH3 हायड्रोजन, या ठिकाणी CH ऑक्सिजन, याला अटॅच झालेले 2 हायड्रोजन, हा CH3 आणि ऑक्सिजन वरती आलेला असेल या ठिकाणी पॉझिटिव्ह चार्ज. व्यवस्थित लक्ष द्या बेटा, पॉझिटिव्ह चार्ज. या ठिकाणी आपल्याला ऑक्सिजनला पॉझिटिव्ह चार्ज तयार झाला म्हणजे या ठिकाणी अनस्टेबल मॉलिक्यूल्स बनतात. फर्स्ट स्टेप मध्ये आपल्याला ऑक्सिनियम आयन तयार झाला पाहायला भेटला. सेकंड स्टेप मध्ये काय तयार झालं असेल? इकडे लक्ष द्या.
ही सेकंड स्टेप. मी कंटिन्यू करत जातो. सेकंड स्टेप. सेकंड स्टेप मध्ये काय होईल या ठिकाणी रिप्लेसमेंट ऑफ वॉटर मॉलिक्युल्स, फॉर्मेशन ऑफ कार्बोकॅटायन. सेकंड स्टेप मध्ये फॉर्मेशन ऑफ कार्बोकॅटायन देतात, म्हणजे याला पण थोडीशी हिटिंग देतात आणि हिटिंग दिल्याच्या नंतर या ठिकाणचा कार्बन आणि ऑक्सिजनच्या बॉन्डचं क्लिवेज होईल, म्हणजे या ठिकाणचा बॉन्ड ब्रेक होईल आणि तयार काय झालं असेल तर कार्बोकॅटायन तयार झाला असेल, म्हणजे CH3 कार्बन या ठिकाणी CH3 सिफा या ठिकाणचा H मी सेपरेट दाखवतो, या ठिकाणी H, या ठिकाणी कार्बन, या ठिकाणी काय तयार झालं असेल H आणि हा CH3. वॉटर मॉलिक्युल्स रिप्लेस झाला म्हणून -H2O करून दाखवलं आणि याच्यावरती आला पॉझिटिव्ह चार्ज, दॅट इज कॉल्ड कार्बोकॅटायन. त्याच्यावरती पॉझिटिव्ह चार्ज आला म्हणजे आपण कार्बो कॅटायन असं कन्सिडर केलं. हा इंटरमिडिएट तयार झाला, इंटरमिडिएट कार्बोकॅटायन हा इंटरमिडिएट तयार झाला. आता हा कोणता कार्बोकॅटायन आहे बेटा? सेकंडरी कार्बोकॅटायन आहे. कोणता आहे? सेकंडरी. कारण ज्या कार्बनवरती पॉझिटिव्ह चार्ज आहे त्या कार्बनला दुसरे दोन कार्बन अटॅच आहेत म्हणून सेकंडरी आहे. याच्या शेजारच्या कार्बनवरती आता टर्शरी कार्बोकॅटायन तयार होऊ शकतो का जर रिअरेंजमेंट प्रॉडक्ट झाला तर? व्यवस्थित लक्षात घ्या. जर आपण या ठिकाणी जर या ठिकाणी आपण या कार्बोकॅटायनच्या शेजारच्या कार्बनकडे जर गेला तर या कार्बनवरती हायड्रोजन आहे. जर या ठिकाणचा आपण हायड्रोजन या कार्बनला जर जोडला तर काय होईल? व्यवस्थित लक्षात मी असं पाहतो, या ठिकाणी 3 हायड्रोजन आहेत आणि याच्यामधील हायड्रोजन जर आपण या ठिकाणी जोडला तर रिअरेंजमेंट केलं तर 1 to शिफ्ट केलं तर काय भेटत? या ठिकाणचा हायड्रोजन रिप्लेस होईल, या ठिकाणी CH2 बनेल, याच्यावरती पॉझिटिव्ह चार्ज येईल. आता हा पॉझिटिव्ह चार्ज म्हणजे कोणता कार्बोकॅटायन आहे बेटा? प्रायमरी कार्बोकॅटायन. कोणता आहे? प्रायमरी कार्बोकॅटायन. प्रायमरी कार्बोकॅटायन मोर स्टेबल का सेकंडरी कार्बोकॅटायन मोर स्टेबल बेटा? सेकंडरी कार्बोकॅटायन मोर स्टेबल. म्हणून आपला या ठिकाणचा हायड्रोजन शिफ्ट होऊ शकेल का? नाही होणार. का होणार नाही? कारण सेकंडरी मोर स्टेबल कार्बोकॅटायन आहे ऍज कम्पेअर टू प्रायमरी पेक्षा. म्हणून आपल्याला या ठिकाणचा हायड्रोजन रिप्लेस होणार नाही. हा जसं तसा लिहिलं. जर बेटा आपण या कार्बनकडे गेलात तर या कार्बनला अटॅच आहे या ठिकाणी CH3, या ठिकाणी CH3, या ठिकाणी H. आणि ग्रुप शिफ्ट होण्यासाठी जी प्रायोरिटी असते ती या ठिकाणी हायड्राइड इज हायर शिफ्टर दॅन CH3. या ठिकाणची ऑर्डर मग इकडे लक्ष द्या बेटा. या ठिकाणी हायड्राइड शिफ्ट होईल, या ठिकाणी हायड्राइड इझिली शिफ्ट होईल. जर आपण या ठिकाणचा हा हायड्राइड शेजारच्या कार्बनचा हायड्राइड म्हणजे H- बेटा, हा हायड्राइड काय करेल? या बॉन्डिंग मधला इलेक्ट्रॉन्स घेऊन या ठिकाणी या कार्बोकॅटायनकडे शिफ्ट होईल. जर या कार्बोकॅटायनला अटॅच झाला तर काय तयार झालं असेल? तिकडे लक्ष द्या. ही आहे थर्ड स्टेप बेटा, रिअरेंज्ड कार्बोकॅटायनची स्टेप आहे. कोणती? रिअरेंज्ड कार्बोकॅटायनची स्टेप आहे बेटा. व्यवस्थित लक्ष द्या. या ठिकाणी काय तयार आहे? CH3, या ठिकाणी कार्बन, या ठिकाणी CH3 असेल बेटा, या ठिकाणी CH आणि या ठिकाणचा एक H, CH2 CH3. आता काय झालं असेल? या कार्बनवर आलेला असेल पॉझिटिव्ह चार्ज, म्हणजे या ठिकाणी तयार झाला पॉझिटिव्ह चार्ज. बेटा हा कोणता कार्बोकॅटायन आहे? टर्शरी कार्बोकॅटायन. ज्या कार्बनवरती पॉझिटिव्ह चार्ज आहे त्याला दुसरे 3 कार्बन ऍटम अटॅच आहेत म्हणून हा तयार काय झाला? टर्शरी कार्बोकॅटायन तयार झाला. आणि टर्शरी कार्बोकॅटायन इज मोर स्टेबल दॅन सेकंडरी कार्बोकॅटायन. या दोघांमध्ये मोर स्टेबल कोण आहे बेटा? टर्शरी कार्बोकॅटायन आहे. म्हणून आपल्याला या ठिकाणी हा प्रॉडक्ट मोर स्टेबल आणि हा लेस स्टेबल असल्यामुळे रिअरेंजमेंट तयार झालेली पाहायला भेटत आपल्याला. या ठिकाणी काय तयार झाले असेल? रिअरेंजमेंट या ठिकाणी तयार झालेली पाहायला भेटत. हायड्राइड शिफ्ट काय म्हणतो आपण? हायड्राइड शिफ्ट. हायड्राइड शिफ्ट झालेला या ठिकाणी भेट आपल्याला पाहायला भेटतो. आता समोरच्या स्टेप मध्ये काय भेटेल बेटा आपल्याला? या ठिकाणी भेटेल आपल्याला कार्बोकॅटायनचा मॉलिक्यूल. मग कार्बोकॅटायन नुसार आपल्याला भेटेल या ठिकाणी काय काय तयार झालं असेल? तर या ठिकाणी आपला रिअरेंज तयार झालाय. आता समोर काय तयार झालं असेल बेटा आपल्याला? व्यवस्थित लक्षात. आता समोर हा इलेक्ट्रोफाइल बनला.
आणि रिप्लेस काय झालं होतं बेटा आपल्याला शिल्लक काय होतं H मायनस आय म्हणजे या H मायनस आय ची काय झाली असेल बेटा आपल्याला या ठिकाणी या कार्बोकॅटायन वरती ऍडिशन झालेली असेल म्हणजे या कार्बोकॅटायन वरती जर ऍडिशन झाली तर काय तयार झालं असेल बेटा व्यवस्थित लक्षात CH3 कार्बन या ठिकाणी CH3 या ठिकाणी आयोडीन या ठिकाणी CH2 या ठिकाणी CH3 भेटलेला असेल CH3 हा प्रोडक्ट या ठिकाणी तयार झाला असेल आता जो प्रोडक्ट तयार झाला त्याचं नाव काय आहे बेटा तर या ठिकाणी याचा याला आपण नंबरिंग द्यायची बेटा आपण या ठिकाणी 1 2 3 आणि 4 म्हणजे या ठिकाणी 2 आयोडो 2 नंबर आयोडीन 2 आयोडो 2 मिथिल ब्युटेन असे या प्रोडक्टचं नाव तयार झालं ज्या ठिकाणी OH ग्रुप प्रेझेंट आहे त्याच ठिकाणी आयोडीनचा ऍटम्स अटॅच झाला का बेटा नाही या ठिकाणी त्याच्या शेजारच्या कार्बनला अटॅच झाला का तर या ठिकाणी रिअरेंजमेंट झालेली पाहायला भेटली कारण कार्बनच्या कार्बोकॅटायनच्या स्टॅबिलिटीनुसार जो कार्बोकॅटायन मोर स्टेबल तयार झाला असेल त्या ठिकाणी या ठिकाणचा आयोडीन ऍटम अटॅच झालेला असेल मग इंटरमिडिएट काय भेटलं आपल्याला तर कार्बोकॅटायन आणि या कार्बोकॅटायन प्रो रिएक्शन फॉर्म झालेली पाहायला भेटते आलं लक्षामध्ये तर याच्यानुसार आपल्याला या ठिकाणच्या रिएक्शनचं मेकॅनिझम पाहता येईल बाकी बेटा आपल्याला सिमेट्रिकल जसं आपण हायड्रोक्लोरिक ऍसिड हायड्रोब्रोमिक ऍसिड ऍडिशन्स केली तसं हायड्रोक्लोरिक ऍसिड सुद्धा ऍडिशन अल्कोहोलवरती करायची आणि अल्किल हायड्रेटचा मॉलिक्यूल या ठिकाणी बनवून द्यायचा बेटा आलं लक्षामध्ये तर हे झालं आपल्याला महत्वाचं आणखी एकदा रिवाइज करा अल्कोहोल आहे अल्कोहोलवरती याच्या मॉलिक्यूलची ऍडिशन्स केली काय तयार झालं फर्स्ट स्टेप मध्ये प्रोटोनेशन तयार झालं या ठिकाणी प्रोटोनेशन स्टेप पाहायला भेटली फर्स्ट स्टेप प्रोटोनेशन झालं फर्स्ट स्टेप मध्ये प्रोटोनेशन झालं आपण सेकंड स्टेप मध्ये गेला सेकंड स्टेप मध्ये याला हिटिंग केलं की इमिडिएट वॉटरचा मॉलिक्यूल ब्रेक झाला वॉटरचा मॉलिक्यूल रिप्लेस झाला की भेटला कार्बोकॅटायन तयार झाला तो सेकंडरी कार्बोकॅटायन आहे या ठिकाणी रिअरेंजमेंट होण्याची चान्सेस होते म्हणून आपण या ठिकाणी काय केलं रिअरेंजमेंट प्रोडक्ट बनवला या ठिकाणी सेकंडरी कार्बोकॅटायन इज कन्व्हर्टेड टू टर्शियरी कार्बोकॅटायन फॉर्म झालं आणि टर्शियरी कार्बोकॅटायन तयार झाल्याच्या नंतर आपण थर्ड स्टेप या ठिकाणी फॉर्म केली आणि थर्ड स्टेप मध्ये काय झालं ऍडिशन ऑफ आयोडीन फॉर्मेशन ऑफ अल्किल आयोडाईड कार्बोकॅटायन वरती आयोडीनची ऍडिशन्स केली आणि या ठिकाणी अल्किल आयोडाईडचा मॉलिक्यूल जनरेट केला लक्षामध्ये तर या ठिकाणी झाला हा या ठिकाणी रिएक्शन विथ हायड्रोजन हॅलाइडचा पॉइंट्स लक्षामध्ये एक नंबरची मेथड या ठिकाणी पाहायला भेटली या ठिकाणी कार्बन आणि ऑक्सिजनच्या बॉन्डचं क्लिव्हेज करण्याची आपण या ठिकाणी कार्बन आणि ऑक्सिजनचा बॉन्ड क्लिव्हेज केला हा कार्बन ऑक्सिजन बॉन्ड आपण काय केला ब्रेक केला क्लिव्हेज केला त्याच्यामध्ये रिएक्शन विथ हायड्रोजन हॅलाइडची एक नंबरची मेथड पाहायला भेटली आता समोरची मेथड आपल्याला या ठिकाणी पाहिजे कोणती आहे समोरची मेथड तर रिएक्शन विथ काय आहे रिएक्शन विथ फॉस्फरस हॅलाइड अँड आयोडीन क्लोराईड लक्षामध्ये तर या ठिकाणी आपण थांबून राहिला पण आपण नंतरच्या लेक्चर्समध्ये बघू ओके बाय बाय भेट